सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। खडकवासला विधानसभा मतदारसंघ येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिलीपरावजी वेडे पाटील यांच्या वतीने तसेच दिलीपरावजी वेडे पाटील फाउंडेशन यांच्या वतीने कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। सलग 3 दिवस हा कीर्तन महोत्सव चालू आहे। भक्तपरायण नरेंद्र महाराज यांचं देखील कीर्तन इथे झालेलं आहे। हा सोहळा नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया। सत्य संकल्पाचा दाता नारायण या सद्भावनेतून पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि खडकवासला विधानसभेचे भावी आमदार आदरणीय दिलीपांना वेडे पाटील यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने हा त्रिदिनी महोत्सव जो आयोजित करण्यात आलेला आहे, याच्यातून ज्ञानदान हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। त्याला कारण असं आहे, अन्नदान जगात श्रेष्ठ आहे नक्कीच आहे, पण आज जेवण केलेला माणूस पुन्हा उद्या उपाशी होतो। पण ज्ञानदान हे असं दान आहे की ते आयुष्यभर पुरतं माणसाला। म्हणून त्यांची ज्ञानदानाची जी भूमिका आहे, या ज्ञानदानाच्या भूमिकेतून समाजाला खूप मोठं भक्ती, प्रेम आणि ज्ञान या 3 गोष्टींचा मोबलक असा साठा मिळणार आहे। आणि ही जी पर्वणी आहे, ही पर्वणी त्यांच्या संस्कारातून मिळालेली। त्यांचे आई वडील आणि त्यांचे भाऊ, त्यांचा कुटुंबीय जे वारकरी संस्कारामध्ये वाढलं, त्या वारकरी संस्काराचा हा एक भाग आहे। आपण समाजाचं देणं लागतो ही सद्भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे आणि याच्यातूनच त्यांनी या त्रिदिनी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। मी माझ्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा प्रदान करतो आणि समाजाला राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रामध्ये अशा माणसाची अत्यंत आवश्यकता आहे। जनतेने या बाबतीत सजग राहावं अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना त्यांच्या भावी कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा प्रदान करतो। खूप खूप शुभेच्छा। आम्हाला खूप खूप छान कार्यक्रम करतात, आम्हाला पण बोलायचं सगळ्याला। आम्हाला याचा कार्यक्रम केला, होम मिनिस्टरचा कार्यक्रम केला, तिथं पण मला मस्त भेटलं आणि माझा सन्मान झाला। तिथं मला तेजवर बोलिलं, मला माझ्या कुंकासाठी मला तेजवर बोलिलं, माझा सत्कार पण केला। खूप खूप आमची काळजी घेतात, आमची जाणे येण्याची पण सोयी केली छान। आम्हाला इथं पण छान आम्हाला सत्कार केले, आमच्या पण दुसऱ्या महिलाचे कुठं सत्कार झाले, छान काळजी घेतात। जेवणाची छान सोयी ठेवली, आमची छान काळजी घेतात आमची। धन्यवाद, शुभेच्छा आमच्या। दिलीपांना वेडे पाटील त्यांनी भरवलेले आम्हाला खूप खूप आनंद आहे आणि हे भरवले कीर्तन सोहळा एकदम छान चालायला आहे। आम्हाला असं वाटतं की अजूनही कीर्तन 1 तासभर किंवा 5-10 मिनिटं आणखीन हे करावं, आम्हाला नामस्मरण त्याच्यावर ऐकावं। दिलीपांनांचं शुभेच्छा भरभरून त्यांना। तो कार्यक्रम झाला की आमचे अगदी लोकप्रिय नेता दिलीप भाऊ वेडे पाटील यांनी वारकऱ्यांचा हा आजच्या दिवस केलेला सन्मान हा अतिशय मोलाचा सन्मान आहे। कारण वारकऱ्यांना त्यांनी फार महत्व दिलं, त्यामुळे वारकऱ्यांनीही त्यांच्या बाबतीत थोडा विचार करावा। आमच्या गावात महिला भजनी मंडळ नव्हतं, ते चालू झालं आणि महिलांना एक भजनाचं स्टेज मिळालं। त्याच्यामुळे आमच्यात आणि आता पण ह्या कार्यक्रमामुळे आम्हाला इतर महिला भजनी मंडळाचे बरेच कार्यक्रम ऐकायला मिळाले। त्यातून आम्हाला म्हणजे आमच्या काही कमतरता आहेत त्या पण कळाल्या आणि आम्हाला नवीन भारुड करायला पाहिजे। त्याच्यात आम्हाला काल आता आम्ही भारुडाचा एक प्रकार पाहिला की भजनात विविध प्रकारे गायन कसं स्वरबद्ध असतं किंवा ताणे वगैरे घेणं, हे ते की आमच्यात काय कमतरता आहेत ह्या पण आम्हाला ह्या इतर यांच्या बघून कळाल्या। रामकृष्ण हरी, मी वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा अध्यक्ष भक्तपरायण संजय महाराज मुर्गे, माऊलींचा एक सेवेकरी, वारकऱ्यांचा एक सेवेकरी। हा जो खडकवासला विधानसभा मतदारसंघ आदरणीय दिलीपजी वेडे पाटील यांनी आणलेला हा खूप मोठा भव्य दिव्य असा हा अखंड हरिनाम सप्त्याचा आजचा हा 3रा दिवस आहे। अतिशय सुंदर असं नियोजन, उत्कृष्ट असं नियोजन, आयोजन, सुंदर असे वक्ते आदरणीय डोक महाराजांचं या ठिकाणी कीर्तन सेवा झाली। वारकरी संप्रदायाची पताका या खेड्यापाड्यामध्ये आम्ही सर्व करत असताना राजकीय मंडळी ज्यावेळेस या क्षेत्रामध्ये येतात आणि आपला ठसा उमटवतात, ही वारकरी संप्रदायासाठी खूप जमेची बाजू आहे आणि आम्हालाही खूप आनंद वाटतोय की संप्रदायामध्ये यारे लहान थोर याती बलती नारी नोरे न करावा विचार काही, म्हणजे सर्वांनी येथे यावे, सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिचना। सर्वांनी या ठिकाणी यावं, या भक्तिमान रसामध्ये नावून जावं, असंच खूप सुंदर असं हा नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। सर्व नियोजक आयोजकांचे या ठिकाणी वारकरी सेवा संघातील मी हार्दिक आभार मानतो। रामकृष्ण। पुणे महानगरपालिकेचे
माजी नगरसेवक दिलीपांना वेडे पाटील गेले 3 दिवस चाललेला हा नामसप्ताह त्यांनी आयोजित केलेला आहे आणि उद्या त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने हरिभक्तपरायण संतोष महाराज पायगुडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने या नामसप्ताहाची सांगता उद्या होत आहे. खरं तर अतिशय सुश्राव्य असा सप्ताह आणि ज्याची गरज खऱ्या अर्थानं आज आपल्या समाजामध्ये आहे असा नाम सप्ताह दिलीपांना वेडे पाटील यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर एकीकडं आखाड पाट्यांचं स्तोम माजत असताना आदरणीय दिलीपांना वेडे पाटील या ठिकाणी नाम सप्ताहच्या माध्यमातून तरुणांना घडवण्याचं त्यांनी एक हाती एक हे घेतलेलं आहे. खऱ्या अर्थानं एक सूचक आणि एक सकारात्मक भूमिका घेऊन आणण्या ठिकाणी त्यांचा वावर आहे आणि अशा हा लोकसप्ताहाला आणि सप्ताहाला माझ्या वतीने मी शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. हा जो हा सप्ताहाचा कार्यक्रम आहे अति सुंदर झालेला आहे आणि चालू आहे. आमचे हरिभक्त परायण दिलीपजी वेडे पाटील यांनी अशी सुंदर योजना केली. वारकऱ्यांना जो आनंद आहे ना त्या कार्यक्रमामध्ये आनंद घेता येतो. असेच जे नेते असतात किंवा सामाजिक कार्यकर्ते असतात त्यांनी असे कार्यक्रम भरवले ना तर पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ना पुण्यनगरी ही वारकऱ्यांची, त्या वारकऱ्यांच्या पुण्यनगरीमध्ये आता अतिशय हा वारकरी संप्रदाय वाढला जाईल आणि ते आता नवीन पिढीसाठी आहे ना योग्य आहे. ही नवीन पिढीने हा वारकरी संप्रदाय पुढे न्यायचं काम करायचं. ज्या पूर्वी इथून मागच्या संत लोकांनी जे आपल्याला ठेवलेला आहे हा वारकरी वसा पुढे चालवायचा तरुण पिढीने. त्याच्यामध्ये खूप आनंद आहे. बाकी इतर ठिकाणी कुठंच आनंद नाही. संप्रदायामध्ये जो आनंद आहे हा कुठंच भेटणार नाही तुम्हाला. महाराजांनी त्या सांगितलं की स्वर्गीच्या आमर इच्छिता देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा. हा जन्म कशासाठी पाहिजे? हा संप्रदायासाठी जन्म पाहिजे. कृष्णाई महिला भजनी मंडळ बावधन खुर्द अण्णांचे खूप खूप अभिनंदन करतोय. अण्णांनी हा उत्कृष्ट कार्यक्रम ठेवला त्याबद्दल अण्णांचे खूप खूप धन्यवाद. अण्णांनी आमची जायची यायची सोय केली आणि दोन वाजेपासून आम्ही कार्यक्रमाला हजर राहतो. 2 ते 10 वाजेपर्यंत इथं हजर असतो. आणि अण्णांनी महिलांचाही खूप खूप उत्कृष्ट सगळ्या महिलांचा सत्कार केला. छान प्रत्येक कार्यक्रमात अण्णा आम्हाला सहभागात घेतो. आम्ही अण्णांच्या कार्यक्रमात सहभागी होतो. दिवाळीचे सरंजाम वाटप परत इतर कुठल्याही कार्यक्रमात ते आम्हाला सहभागी करतात आणि आम्ही आनंदाने सहभागी होत असतो. त्याबद्दल अण्णांचे आम्ही खूप खूप अभिनंदन. 2004 सालीच अण्णांनी आमच्यासाठी पेटी, तबला आणि टाळ दिलेत. आमच्या भजनी मंडळासाठी कृष्णाई महिला भजनी मंडळ आम्ही स्थापन केलं ना त्यावेळेला अण्णांनी पेटी, तबला, टाळ हे सगळं साहित्य भजनाचं साहित्य आम्हाला दिले आणि आम्हाला महिलांना हे स्टेज मिळालं. आमचे सगळ्या महिलांचे जे सन्मान झाले त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद.
मालेगावकडचं आगाऊ होतं जरा, झोपच लागत नव्हती त्याला. त्याचं लग्न होत नव्हतं पण झालं. तुम्ही म्हणाली कोणती भाषा आहे, लग्न होत नव्हतं पण झालं. एकाची कटत नव्हती, याला भेटत नव्हती. कळली का आमची भाषा तुम्हाला? झालं त्याचं लग्न. कोणाचं? आंधळ्याचं. आतापर्यंत घरामध्ये ज्या भांडणी लावायचा त्या भांडणी मिटवायचं काम त्याचे आईबाप करायचे, पण लग्न झाल्यानंतर ते भांडणी मिटवायचं काम कोण करायला लागलं? तुम्ही जागे आहेत ना पण सगळे? तुम्हाला आधी जेवण पाहिजे होतं, नंतर कीर्तन पाहिजे होतं का? मग तुम्ही बोलत का नाही? असे मन मोकळे बोला ना जरा. बोलत राहा, मोकळं बोलत राहा. तुम्ही जर मला मदत करत राहिला तर तुम्हाला मी कीर्तन सुटल्यावर काहीतरी देणार आहे, नक्की देईल. फक्त तुम्ही बोलत राहा. झालं त्याचं लग्न. आतापर्यंत भांडणी लावायचा, त्याचे आईबाप मिटवायचे, लग्न झाल्यानंतर बायको मिटवायला लागली. असाच एके दिवशी एका गल्लीमध्ये भांडण लावून आला आणि गुपचूप घरामध्ये झोपी गेला. त्याची बायको दारामध्ये धान्य निसवत बसली होती. तुमच्याकडे सूप आहे का? सूप. खोटं बोलू नका, कीर्तनात तरी खोटं बोलू नका. स्टीलचं असतं का पितळाचं? पुण्यातल्या बायांना सूप माहिती असेल असं मला तरी वाटत नाही. त्यांच्या खेड्यापाड्यात असतं ते सूप. धान्य निसवत. तुम्हाला धान्य दिसवता येत नाही तर सूप कशाला वापराल तुम्ही? तुम्हाला आयता आटा मिळतो मॉलमध्ये, तोच आणता तुम्ही. ते सूप फक्त आमच्या खेड्यापाड्यामध्ये असतं. धान्य निसवत असली होती. ज्या गल्लीत भांडण लावला होता ना, त्या गल्लीतली बाई अतिशय खाष्ट स्वभावाची. ती धावत आली आणि तिने धान्य निसवत बसलेल्या आंधळ्याच्या बायकोला विचारलं, बाई तुझा नवरा कुठे आहे? झोपला म्हटले. किती वेळ झाला? 10 मिनिटं. खोटं बोलतेस. माझ्या दारात तो भांडण लावला आणि तू सांगते झोपला. झोपला तू झोपू दे, त्याला उठल्यावर माझा एक पेरो घाल म्हटले. काय? त्याला सांग तुझ्या गल्लीत भांडण लावला ना, त्या गल्लीतली माणसं चांगल्या स्वभावाची नाहीत म्हणून. मग जर पुन्हा त्या गल्लीत सापडलास तर तुझा फक्त एकच पाय परत येईल, त्या गल्लीत रेडिओवर निरोप दे म्हटले. खास स्वभावाची होती. आंधळ्याच्या बायकोला वाईट वाटलं. आपला नवरा कवडीचं काम करत नाही, रोज भांडणी लावतो, आता याची घोडच मोडते म्हटले. धान्य निसवता उठली, सूप बाजूला ठेवलं. तुम्ही ऐकतायत ना? सूप बाजूला ठेवलं. पलंगावर झोपलेल्या आपल्या आंधळ्या नवऱ्याला अशी लात मारली. एका लातीत आंधळ पलंगाच्या खाली. ऐकतायत ना तुम्ही? पलंगाच्या खाली. आंधळ उठलं. ज्यांना रोजच खायची सवय त्यांना काही वाटत नाही, त्याला पहिल्यांदाच बसली होती. आपल्या बायकोला लात मारली. हे का आपलं जीवन आता राहतच नाही, पंढरपूरलाच जातो म्हटले. आमचे गुरुजी असं सांगायचे मला, लोकांनी बायका पोरांना कमरेत लाता घातल्याशिवाय पंढरपूरचं तिकीटच मिळत नाही म्हटले. आता पंढरपूरला निघालं का? बायकोने लात मारली म्हणून. अनुताप होता, पश्चाताप होता. चालत राहिला. सायंकाळ झाली, रात्र झाली, रातकडे किर्र करू लागली. हिंस्र श्वापदांची आवाज येऊ लागली. पण अनुताप होता, चालत राहिला. कशाचा तरी धक्का लागला. मध्यरात्री धाडकन जमिनीवर कोसळला. आपल्याला कशाचा धक्का लागला म्हणून पाहायला गेला तर तो हंडा होता आणि त्या हंड्यामध्ये सोनं होतं. मला सोनं. त्याने आवाजावरून ओळखले हे सोनं आहे म्हणून. इतकं सोनं होतं. ते सोनं जर त्याने पंढरपूरला नेलं असतं आणि पंढरपूरच्या अर्बन बँकेमध्ये जर ते सोनं ठेवलं असतं तर त्या सोन्याचं दर महिन्याला इतकं व्याज आलं असतं. त्या व्याजाच्या पोटी येणाऱ्या रकमेमध्ये त्याने दर द्वादशीला हजारो लोकांना पंक्ती दिल्या असत्या तरी नुसतं व्याज सुद्धा संपलं नसतं, एवढं सोनं होतं. त्याने ते सोने घेऊन पंढरपूरला जायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. विनेकरी बुवा, तुमचं काय मत आहे? तुम्ही अपक्ष आहेत का? नाही, बोलत नाही म्हणून विचारतो. माझं मत आहे पंढरपूरला जायला पाहिजे होती. तुमचं काय मत? जायला पाहिजे होतं. तुम्हाला सोन्याचा अंडा सापडला असता तुम्ही पंढरपूरला गेले असते. तुम्ही पुणेरी माणसं सल्ला द्यायला कंटाळाच करत नाही जीवन. लात मारली होती बायकोने. जागे राहून ऐका. मध्यरात्रीचा प्रसंग महाराज. त्याने तो सोन्याचा अंडा उचलला आणि त्याच घरी परत आला ज्या घरी बायकोने लात मारली होती. माझी गुरुची संसाराची व्याख्या सांगायची. संसार म्हणजे काय? माणसाला पुन्हा पुन्हा लाता बसूनही माणूस पुन्हा पुन्हा जिथे डोकं घालतो त्याचं नाव संसार. त्याच घरात परत आला ज्या घरात बायकोने लात मारली होती. बायको खिचडी खाऊन झोपली होती. तिला माहिती होतं हे आज जरी आलं नाही तरी उद्या येणार म्हणजे येणार. जसं आमच्या बायांना माहिती राहतं ना, हे 7 दिवस कुठे का तरफडे ना, काल्याचं कीर्तन झाल्यावर येणार म्हणजे आमचं सांगतोय, तुमचं नाही. तुम्ही जनक राजाचे अवतार आहात. तिला माहिती होतं येणार. माणसाचा 7-12 उतारा त्याच्या बायकोलाच माहित राहतो. फक्त माणसाने सगळ्या ठिकाणी मिजाज मारायची, फक्त बायको दिसली का गुपचूप बसायची. एवढा सल्ला घेऊन जात ना. तिला माहिती होते उद्या येणार म्हणून ती बिंदात झोपली होती. याने रात्री 2 वाजेचा प्रसंग दारावर थाप मारले. दार उघड.
तिने आतून विचारलं, तुम्ही पंढरपूरला गेले होते ना, तू दार तर उघड, मी काय आणलंय बघ म्हटले. तिने दार उघडलं आणि ते चकाकणारं सोनं जेव्हा पाहिलं, तीच लात मारणारी बायको आपल्या आंधळ्या नवऱ्याला म्हणते, बसा ना, चहा ठेवू का, कॉफी घेता का, खूप लांबून प्रवास करून आले तुम्ही, काही नाश्ता बनवू का. आंधळ इतकं बेकार होतं, तुम्ही जागेत ना सगळे, आंधळ इतकं बेकार होतं, ते बायकोला काय म्हटलं माहितीये, तू मला आता उठ म्हणू नको, बस म्हणू नको, चहा देऊ नको, नाश्ता देऊ नको, जेवण देऊ नको, तू फक्त एकच काम कर. म्हटले काय, मी आणखी पलंगावर झोपतो. ज्यांना ज्यांना नाही कळलं त्यांनी महाप्रसादाला बसलं लगेच. आता मी आणखी पलंगावर झोपतो, तू आणखी एक लात मार, मी आणखी जंगलात जातो आणि दुसरा अंडा घेऊन येतो. दृष्टांत संपला. सिद्धांताचं वाक्य सांगेल, नंतर प्रमाण म्हणेल. लक्षपूर्वक ऐका. सिद्धांताचं वाक्य सांगतो, तेवढं लक्षपूर्वक ऐका. या मूर्ख आंधळ्याला, याच्या बावलट बायकोने आता किती जरी लाथा मारल्या तरी दुसरा अंडा मिळणे जसं शक्य नाही, तसं तुम्ही आपण किती जरी प्रयत्न केला तरी पुन्हा हा नरदे मिळणे शक्य नाही. महाराज, आंधळ्याचे पायी दनाची चरवी, आंधळ्याचे पायी दनाची हे सूत्र आहे.
चांगलं महाराज, सरपंचाचं आमदार होणं चांगलं, पण आमदारचं सरपंच होणं फार वाईट. कसं ऐका, देवता खालून वरती जातात त्या बरे आहेत हो, पण वरच्या देवता जेव्हा खाली येतात ना तेव्हा त्यांचे हाल कसे होतात माहितीये. जैसा वेसे भोगी कवरा वेचे, परी दारही चेपून येते, तैसे लाजीरवाणे दीक्षिताचे काय सांगू. इतकं कठीण आहे, इतकं कठीण आहे. शिजणारी देवता, आपल्याकडे पण एक शिजणारी देवता आहे बघा, नवरदेव. तो पण देवच असतो बिचारा, पण किती दिवस? 2 दिवस. काय थाट असतो त्याचा, त्याला शर्ट घालता येत नाही का, तरी एक मुलगा त्याला शर्ट घालायला असतो. त्याच्या बुटांच्या दोऱ्या बांधायला सुद्धा एक मुलगा असतो. टिकली लावायला एक बाई, पावडर लावायला एक बाई, मुंडासा बांधायला एक बाई, जुने कपडे सांभाळायला एक बाई, जुन्या कपड्यातून पैसे काढून घरी घेऊन जायला एक बाई. साधा थाट असतो त्याचा. किती दिवस? 2 दिवस. 2 दिवस. एकदा ते 2 दिवस गेलेत की त्याला कोणी विचारत नाही. तशा पुण्य कमावणाऱ्या देवता, जोपर्यंत पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत देवत्व त्यांच्यात असतं. एकदा पुण्य संपलं की त्यांना पुन्हा इथे यावं लागतं. इतका हा मृत्यूलोक श्रेष्ठ आहे. मिळत नाही इथे जन्म. तुम्हाला मिळाला, तुम्ही भाग्यवान आहेत महाराज. मिळाला तुम्हाला जन्म. आपण खूप भाग्यवान आहोत महाराज, खूप भाग्यवान आहोत की आपल्याला या नरदेवाची प्राप्ती झाली. जगाच्या पाठीवर असा एक सुंदर असा नरदेव. एक वाक्य सांगतो, घरी गेल्यावर आपल्या डायरीत लिहून ठेवा मित्र सगळ्यांनी. गिलख्रिस्ट नावाचा एक चिनी तत्वज्ञ आहे, सुंदर विचार मांडलाय. इंग्रजीत आहे, तुम्हाला मराठीत सांगतो. गिलख्रिस्ट म्हणतो, आपल्या पायात बूट नाही त्याची चिंता करू नका. आपल्या पायात बूट नाही त्याची चिंता करू नका. अरे जगात प्रभू परमात्म्याने प्रत्येक लोकांना पाय सुद्धा दिले नाही, त्याचा विचार करा महाराज. आपण किती भाग्यवान आहोत. आपल्याला सगळी इंद्रिय काही कमी ठेवलं नाही. दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी. संसार नाही म्हटले, नारायण म्हटले. नारायण तेवढ्यासाठीच दिलेत त्याने, तेवढ्यासाठीच दिलेत. आणि तेच काम करण्यासाठी आपण इथे आलेलो आहेत. लक्षात ठेवा, इतका हा नरदेव दुर्लभ आहे, इतका हा नरदेव दुर्लभ आहे. महाराजांनी दृष्टांत द्यावा. अरे आंधळ्याला धनाचा अंडा सापडावा, सापडू नये, पण सापडला तसा तुम्हा आपला मिळू नये. पण मिळाला. स्वर्गातले देव त्याची अपेक्षा करतात, त्यांना मिळत नाही महाराज. पण मग हा नरदेह जो मिळालाय ना, तो नरदेह केवळ आणि केवळ भजनाने शोभून दिसतो महाराज. केवळ आणि केवळ भजनाने. का? मनुष्य देह हा मुळात भजनासाठीच दिला देवाने. देव दिला देह
जर मी असं त्यांना सांगितलं असतं तर चोरदार इथे आले असते, तुम्हाला सांगितलं असतं महाराज आलेले, पण त्यांना झोप लागत असल्यामुळे ते कीर्तन करायचं नाही म्हणतायत, आपण उद्या पाहू. जर तुम्ही असं ऐकलं असतं तर इथून हार घेतला असता, शाल घेतली असती, श्रीफळ घेतलं असतं आणि माझा सत्कार करायला तुम्ही आतमध्ये आले असते, नाही का? महाराज तुम्ही आमच्या गावाला झोपायला आले त्याबद्दल तुम्हाला हार आणि नारळ. तुमचं जाऊ दे, त्या चोरदारानेच मला सांगितलं असतं ना तुला झोपायचं होतं तर घरी तरफडला असतं ना, इथे कशाला चिलगला? आमची भाषा कळते का तुम्हाला? मनुष्य ज्या कामाकरता आलाय ते काम त्याने केलं पाहिजे ना. एवढा सुंदर असा नरदेय, मला एक सांगा तुम्ही, काय या नरदेयाला महात्म्य? जगाच्या पाठीवर असा एकच नरदेय आहे की जो फक्त भजन करू शकतो. पाय पडायला येतात ना, ते त्याच्या पायाजवळ 100 रुपये 200 रुपये 500 रुपये आहे का पद्धत तुमच्याकडे? म्हणा नाही, म्हणा नाही, म्हणा पद्धती आल्या असं. मला खूप आनंद वाटला आदरणीय दिलीप पेढे पाटील राजकारणातून समाजकारणाकडे आणि समाजकारणाकडून अध्यात्माकडे अशी त्रिसूत्री त्यांच्या जीवनामध्ये आली. एक सांगू तुम्हाला, आपल्या आईवडिलांच्या संस्काराचं बाळकडू आणि वारकरी संप्रदायाची झालेली संस्काराची त्यांच्या जीवनावर प्रेमी हे आजपर्यंत त्यांना इथे घेऊन आलेले. आणि मला खात्री गोगावले महाराज मी नक्कीच दुसरं कीर्तन करायला या ठिकाणी येणार आहे, पण ते जेव्हा आमदार होतील तेव्हा. आणि मला खात्री आहे माझं दुसरं कीर्तन इथे नक्की होईल, नक्कीच होईल. का? हे सगळं सत्यकर्मानेच होत असतं. मला तुकाराम महाराजांचा फार एक गोड प्रमाण आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. साह्य शब्द खूप महत्वाचा आहे. ही अशी मदत हे त्यांच्या श्रीमंतीचं ऐश्वर परमार्थात नाही तर मग कुठे दाखवायचं? कुठे दाखवायचं? लक्षात ठेवा. लोक म्हणतात माळकरी लबाड आहेत, लोक म्हणतात माळकरी लबाड आहेत. गुरुजी मी म्हणतो माळकरी नाही लबाड, लबाडांनी माळा घातल्या आहेत. आमचं ऐश्वर फार मोठं आहे महाराज. उगीच नाही त्यांनी केले हे कार्य. का? त्यांना दिसतं या कार्यामध्ये सत्यता आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या कार्यामध्ये सत्यता आहे ना त्या कार्याला मदत केली पाहिजे. पुढचं वाक्य अजून बोलायचं बाकी माझं. आणि जो अशी सत्य कार्य करतो ना त्या माणसाला मदत केली पाहिजे. हाच तुमचा परमार्थ आहे. अन्यथा आपल्याला दुःख भोगावं लागेल. दृष्टांत सांगतो, एका रेल्वे स्टेशनवर अशी जाम गर्दी जमली महाराज, पाय ठेवायला जागा नाही. आली रेल्वे. जशी रेल्वे आली स्टेशन मास्टरने सांगितलं एकच डबा शिल्लक आहे बसा. सगळे शिरले आतमध्ये, बाया बापरे म्हातारे कोबादरे आंधळे पांगळे फेरीवाले सगळे बसले. सगळ्यांना जागा मिळाली. कॉलेजचे 4 कॉलेज कुमार खाली सुटली होती, त्यांना काही जागा मिळाली नाही. त्यातलं एक जे होतं ते बीकॉमच्या पुढे 4-5 किलोमीटर गेलेलं होतं. ते म्हटले का रे म्हाताऱ्यांना जागा मिळाली ना आपल्याला जागा नाही, हा आपल्या कॉलेजचा अपमान आहे. थांबा मी जागा मिळवतो म्हटले. गेलं ते दरवाजाजवळ रेल्वेच्या डब्याच्या आणि जोरात आवाज दिला त्यांनी, साप 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 साप. म्हटल्यावर सगळा डबा साप. जेवढे मध्ये बसलेले होते सगळे खाली उतरले, सगळे खाली उतरले. आणि मग एचारी मध्ये जाऊन बसले महाराज. एकमेकाच्या हातावर टाळी द्यायची, घे मिळवली का नाही जागा. याला म्हणतात डोकं, याला म्हणतात बुद्धी. घे टाळी. 10 मिनिटं झाले तरी गाडी जात नव्हती. एकाने हळूच खिडकीवरती केली. एक म्हाताऱ्याला विचारलं, बाबा 10 मिनिटं झाली गाडी का बरं जात नाही? बाबा म्हणे गाडी गेली, हा डबा याच्यामध्ये साप होता त्याच्यामुळे इथे टाकून गेली. औरों को शक्कर खिलाने से अगर शक्कर मिलती है तो औरों को चक्कर खिलाने से क्या घी मिलेगा? चक्कर ही मिळती आहे. संस्काराची पेरणी मला त्यांच्याजवळ. का? त्यांनी त्यांचं ऐश्वर स्वतः उपभोगलं असतं, पण त्यांनी विचार केला माझ्या वाडवडिलांचे संस्कार आहेत. पंढरपूरच्या पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचा सत्कार, पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचा सन्मान आणि आपल्या आई वडिलांनी दिलेले संस्कार हे आज माझ्या डोळ्यासमोर जिवंत दिसत आहे. त्याचं फलित आहे. म्हणून एक वाक्य सांगून जातो तुमच्या मतदारसंघाला, एक वाक्य सांगून जातो. मला मी राजकारणावर बोलणारा माणूस नाही, मला राजकारण कळत नाही. थोडंफार कळतो कारण मी एका मंत्र्याच्या शेजारी जातो. माझं घर मंत्र्याच्या बंगल्याच्या शेजारी, त्यामुळे मला त्यांचं पाणी माझ्या दारावरनं थोडं थोडं जातं, कळतं मला थोडस. एक सांगू, संगत चांगल्याची लागू दे तुमच्या मतदारसंघाला, तुमच्या मतदारसंघाचाच वारकरी संप्रदाय तयार होईल. मला लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. 3च गोष्टी सांगतो, माझं कीर्तन संपलंय आता. 3च गोष्टी सांगतो.
मूर्खाची संगत अधपतनाला नेते, वेड्याची संगत दुःख देते आणि सज्जन माणसाची संगत भगवंताची प्राप्तीच करून देते. चांगली गाय ओढाळ गायकडे गेली आणि त्या ओढाळ गायला विचारलं, बाई तुम्ही चरायला जात नाही, फिरायला जात नाही, रवंत कशा करतात? ती म्हटली आपलं काम एकच आहे. काय? 6 वाजता लोक कीर्तनाला गेली की मग मी दोर तोडते, लसलशीत घासाचं शेत पाहते, रात्रभर चरते, पाठीला कुंट्या घेऊन उभी राहते. ती चांगली गाय म्हणे मला जमेल का? का बरं येणार नाही? उद्या संध्याकाळी 6 वाजता येतो. ही चांगली गाय त्या ओढाळ गाय बरोबर गेली. नेमका त्याच दिवशी तो मालक दबा धरून बसला होता. तो म्हणजे रोज कोणती तरी गाय येते, आपण आजीची खोडच मोडायची. निघाल्या दोघीच्या दोघी. हो, ती ओढाळ जी होती ना ती भलती हुशार, ओढाळ भलत्या हुशार, गाई 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 भलत्या हुशार. तिने लांबूनच पाहिलं मालक लपलेला आहे. चांगल्या गायला सांगितलं घुस. ती म्हणे तू येते ना तुझ्या मागे, तू चल. त्या मालकाचा असा गैरसमज झाला, हीच गाय रोज येत असेल. त्याने धरली, मार मार मारली, मारत मारत मालकाकडे नेली. उभ्या पिकात जनावर सापडल्यावर लोक कमी मारतात महाराज. आम्ही त्या माऊलीच्या सोहळ्यात पायी चालतो. 82 नंबरची दिंडी आहे मला. आम्ही पायी चालतो. 4-4 लाख लोक एका वेळेला चालतात महाराज. त्याच्यामध्ये एखादा चोरपी असतो, एवढा हुशार असतो ना, इतका शताबीने चोरी करतो, सापडतच नाही. जर सापडला मग मारायला 4 लाख, मार खायला तो एकटा. अशा गर्दीमध्ये पाटील साहेब माझ्यासारखं जर एखादं मावळं चिरलं, त्या चोराजवळ गेलं, लोकांना सांगितलं नका मारू रे त्याला, जाऊ द्या माणूस पोटा करतात चोरी करत, केली असेल त्यांनी चोरी, सोडा त्याला, सोडा त्याला. लोक म्हणतात त्याला सोडा. त्या मालकाचा असा गैरसमज झाला, हीच गाय रोज असावी. त्यांनी धरली, मार मार मारली, मारत मारत मालकाकडे नेली आणि मालकाला सांगितलं तुझी गाय ओढाळ आहे, ओढाळ दूषण घाल. सुभाषितकार सांगतात एकच रात्रभर दुर्जनाच्या संगतीत गेली. परिणाम एक रात्र प्रसंगी काष्टघंटा विटंबना. हो, पहिली गोष्ट ओढाळ आहे म्हणून दूषण लागलं, दुसरी गोष्ट मार बसला आणि तिसरी गोष्ट जन्मभर गळ्यात लाकूड वागवावं लागलं. नंबर 2 वेड्याची संगत दुःख देते. एका गावामध्ये एक वेड राहत होतं. आजी आजी मुख्यमंत्र्याची बहीण झाली म्हणजे काही बिघडशील का? लाडकी बहीण. वर कीर्तन होतं, उठून चालले. ऐका, एका गावामध्ये एक वेड राहत होतं, त्याचं नाव नारायण होतं. नारायण त्या गावामध्ये 4 चोर चोरी करायला शिरले. त्यांनी पाहिलं अख्खं गाव झोपलेलं आणि ती एकटं जाग होतं. ते चोर म्हणे याला चोरी करायला बरोबर घ्या, तर अख्खं गाव जाग करेल. त्यांनी त्यालाच बरोबर घेतलं. एका श्रीमंताच्या वाड्याच्या बाहेर उभे राहिले 4 चोर. याला मध्ये उतरवलं. नाऱ्या मध्ये जाईल, जडजड वस्तू बाहेर फेक म्हणे. त्याने पाटा वराटा बाहेर मारून फेकला. आता चोरी करायच्या वस्तू आहेत का? पाटा आणि वराटा. तो दुसरा चोर म्हणे हलक्या हलक्या फेकले, मग त्याने झाडू मारून फेकला बाहेर. ते चोर म्हणे अरे याच्या नादी लागू नका, आपण एक काम करा, आपणच मध्ये उतरा, चोरी करा, नाही तर आता पाठ होईल, वारकरी जागी होतील, काकडा होईल. ते 4 चोर मध्ये उतरले चोरी करायला. आता हे जे होता ना, म्हणे यांना चोरी बरी, आपल्या जेवण तर भलं, त्याला भूक लागली होती. कुकर मध्ये खिचडी पडली होती. खिचडी आता कुकर मध्येच होते. का बरं? एकदा लावलं कुकर की बाई बिन फिकर. तिला चिंताच नाही तो भात कसा का होईना. एका कुकरमध्ये 3 प्रकारचे भात शिजतात महाराज. खाली हडपसर, त्याच्यावर वाळचे, त्याच्यावर कोंडवे, खाणारे बी गिळतात. कुकर मध्ये खिचडी पडली होती. खिचडी त्या वेड्याने ती खिचडी ताटामध्ये ओतली. मग खायचे ना गुपचूप, खायचे ना गुपचूप. तेल पाहायला गेलं. तेल तुमच्याकडे एक पद्धत आहे निवेदिता, आपल्याकडे एक पद्धत आहे, खिचडीवर तेल खातात. आमच्याकडे खिचडी केली का त्याच्यावर तेल टाकून मग खातात. तुमच्याकडे आहे का पद्धत? नाही. ऐका, आमच्याकडे ते तेल टाकून खातात. का? ते तेल टाकून खिचडी खाल्ली का लवकर उतरते ती. ते खायचे नव्हते. ते तेल पाहायला गेलं. ती तेलाची बरणी ज्या मांडणीवर टांगली होती, ती मांडणी एकाच खिळ्यावर टाकलेली होती. या जशी बरणी ओढली तशी ती मांडणीच खाली आहे. आता मांडणी खाली आहे, पाणी वरती राहतील का? तसे काही लोक पडतात म्हणजे एकटे पडत नाही, पॅनलच्या पॅनल घेऊन पडतात. तशी ती आली म्हणजे एकटी आली नाही, सगळे भांड्यात पाणी. घरामध्ये आवाज झाला. ते चोर होते ना बाकीचे, ते धावतच आले. ते म्हणे काय बेकार आहे म्हणे, याने याची जात दाखवली शेवटी म्हणे आपल्याला. असा माळूचा होता. त्या माळूच्यावर याला फेकलं आणि सांगितलं नाऱ्या गुपचूप लप. आणि ते 4 चोर अंधारामध्ये लपून गेले. ते घर मालक आणि मालकीन आले.
त्यांनी किचन रूम मध्ये पाहिलं, खिचडी पडली, तेल सांडलेलं, भांडे पडलेले. त्या दोघं नवरा बायकोंची भांडण झाली होती, बिगर जेवायचे ते झोपून गेले होते म्हणून ती खिचडी पडली होती. तो माणूस आपल्या बायकोला म्हणे तुम्हाला झोपून जाऊ दिला असेल, नंतर खिचडी खायला उठली असेल म्हणून अशी फजिती झाली. ती म्हणे नाही हो मालक, मी तुमच्या आधी झोपली, मी खिचडी खाल्ली, तुझ्याशिवाय आहे कोण घरा. अशी काठी उचलली, बायकोच्या डोक्यात टाकणार. तिने पाय धरले, मालक मारू नका हो, खिचडी मी खाल्ली. जर मी खिचडी खाल्ली असेल तर वरच्या नारायणाला डोळे. आता याने गुच्चुत्तर पडायचं वरती. हा म्हणे मला डोळे येतात, ते 4 लपले, ते कांदळे येत. मूर्खाची संगत जशी आदपतन निश्चित आहे, वेड्याची संगत दुःख जसं निश्चित आहे, तसं सज्जन माणसाची संगत परमार्थ निश्चित आहे. निश्चित आहे. समवेत त्यांच्या संगतीमध्ये, वारकरी संप्रदायाच्या संस्कारामध्ये एक वाक्य सांगतो, दिलीप वेडे पाटलांसारखा माणूस परमार्थामध्ये ज्या वेळेला येईल त्यावेळेला परमार्थामध्ये पण ऐश्वर्य तयार होईल. माझं जेत जेत संपत्ती आणि दया, दोन्ही वस्ती आली एके ठाया, ती जाण धनंजया विभूती माझी. तुका म्हणे भले, तुका म्हणे भले. हेच जीवन जगण्याचं खरं भलं, हेच जीवन जगण्याचं भलं आहे. झालेली सेवा प्रभू परमात्म्याच्या चरणी कायावाच्याकडे समर्पित करतो. आज त्या अनुषंगाने आमचे परममित्र आदरणीय दगडे पाटील दिलीपांना यांच्या माध्यमातून आमच्या व्यायांची भेट झाली. प्रभू परमात्मा त्यांना भरपूर आयुष्य देवो, आरोग्य देवो आणि त्यांना यश देवो, एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हा सज्जन भाविकांना माझी हात जोडी विनंती, अशी माणसं मोठी नाही करणार तर दुसरी कोणती माणसं मोठी करणार आहेत. समाजामध्ये भक्तीचा प्रसार करणारे, भक्ती सन्मार्गाचा प्रसार करणारी माणसं तुमच्या संगतीत आहेत आणि हाच आनंद त्यांना माऊली ज्ञानोबराई भविष्यामध्ये प्रदान करू, एवढीच अपेक्षा करू. या ठिकाणी थांबतो.